नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात अर्थातच एका ब्रेकिंग बातमीने करतोय। बातमी ही मुंबईमधून येतेय। मुंबईच्या धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू झाल्याचं समजतंय। धारावीमध्ये सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं। त्यावेळेस बीएमसी पथकाच्या गाडीची देखील तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। शेकडोंचा जमाव हा रस्त्यावर उतरला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे धारावीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 25 वर्षे जुनी मशीद न पाडण्यासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले आहेत। त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केलाय। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलाय। पोलीस लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। ही जी कारवाई चालली आहे चुकीच्या पद्धतीने चालू आहे। कारण की धारावी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे। बीएमसी मध्ये इतर कोणत्याही तक्रारी गेल्या ते फॉरवर्ड करतात डीआरपी कडे। आता बीएमसीचा कोणत्याही प्रकारे धारावीमध्ये हस्तक्षेप राहिलेला नाहीये असं त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिलेल्या कोर्टामध्ये। आमचा काही संबंध आहे। आता धारावी पुनर्वसन प्रकल्प लागलेला आहे। आता ते करतील कारवाई, आम्ही करणार नाही। ही चुकीच्या पद्धतीने कारवाई चालू ही थांबली पाहिजे कोणत्याही। धार्मिक स्थळांनाच नोटीस का? किंवा आज बीएमसीनी मस्जिदला जी नोटीस दिलेली आहे त्याला ही मागणी आहे की ही पूर्ण जमीन जर डीआरपीची म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची अथॉरिटी आहे तर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टनी त्याला नोटीस दिली पाहिजे किंवा ते एलिजिबल स्ट्रक्चर आहे की इनएलिजिबल स्ट्रक्चर आहे ते ठरवलं पाहिजे। याच्यामध्ये बीएमसीने नोटीस देऊन आज इकडे अधिकारी येऊन ते तोडण्यासाठी ते जात आहे तेच मुळात पात्र नाहीये। तर त्याच्यामुळे ते मस्जिद पात्र आहे की अपात्र आहे त्यापेक्षा ज्या पद्धतीने हे कारवाई करतायत, धारावीमध्ये अनेक वस्त्या आहेत त्यांना सुद्धा बीएमसी नोटीस देते। बीएमसी का नोटिस आया है, ये कोई नया कंटेक्शन नहीं है कि आज आप नोटिस दे रहे हैं और आज तोड़ने के लिए आ रहे हैं। मस्जिद बहुत पुरानी है, 60 से 65 साल पुरानी मस्जिद है और ये मस्जिद पहले ग्राउंड फ्लोर था, फिर परवादी के हिसाब से फर्स्ट फ्लोर हुआ, फिर थर्ड फ्लोर हुआ। तो एप्लीकेशन दिया गया कि भाई रोड पे जो नमाज पढ़ते हैं तो पब्लिक को आने जाने में दिक्कत होती है, परेशानी होती है, तो उसको फ्लोर बढ़ाया जाए जिससे पब्लिक को दिक्कत ना हो। इसी बिना पे जो ये मस्जिद मतलब फ्लोर बढ़ाया गया। अच्छा, फ्लोर बढ़ाया के भी 3 से 3.5 साल हो गया है। तो हमारे कहने का ये एक मुद्दा है कि आप 3 साल से बीएमसी कहाँ थी, जो आज इलेक्शन के टाइम में आप आ रहे हैं। सब क्या है, मेरा एक ही कहना है कि आज आप हमेशा बोलते हैं रोड पे नमाज नहीं पढ़ो। इससे पहले आपने ऑब्जेक्शन लगाया रोड पे नमाज, इससे पहले ऑब्जेक्शन लगाया माइक में आजान मत दो। तो अब जो जगह हम घर में जो काम कर रहे हैं आप उसको भी मना कर रहे हैं। हमारा इलीगल तो जगह नहीं है, हमारा पॉपुलेशन बढ़ रहा है तो हम हाइट उसको फ्लोर बाय फ्लोर कर रहे हैं। इसमें कौन सी आपत्ति है? धर्मस्थल है, हम घर में पढ़ रहे हैं तो आज हमारा जगह तो इलीगल नहीं। बहुत सारे मंदिर इलीगल है। ये सब एक ही मुद्दा है, पॉलिटिक्स है, बस और कुछ नहीं है। अभी इलेक्शन है, महाराष्ट्र में इलेक्शन है, इसके लिए ये सब हो रहा है। तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहेत। त्यांनी मुळात ही कारवाई केली आहे ती कारवाई अवैध आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का?
काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण ही धारावीमधली दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत, स्थानिक जे आहेत, ते रस्त्यावरती आलेले आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात रास्ता रोको त्यांनी केलेला आहे, ठिय्या मांडून ते रस्त्यावरती बसलेले आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे। खरं तर महापालिकेकडून जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाईच मुळात अवैध असल्याचं जे काही मत आहे ते या स्थानिकांनी व्यक्त केलेलं आपण थोड्याच वेळापूर्वी ऐकलं। धारावीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पालिकेच्या काही वाहनांची देखील या संपूर्ण पार्श्वभूमीवरती तोडफोड करण्यात आल्याची बातमी देखील हाती आली आहे। आपले प्रतिनिधी उदय आपल्या बरोबर आहेत। उदय, सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगाल? मी आता धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर काहीशी तणावाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी आता वातावरण जे आहे ते नियंत्रणामध्ये आणलेलं आहे। आपण जे माझ्या मागे पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदाय जो आहे तो इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठीच ते इथे ठाम मांडून जे आहेत उभे असलेलं पाहायला मिळतं। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये खासदार अनिल देसाई आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, त्याचबरोबर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या देखील पोलीस स्टेशनमध्ये आहेत। या स्थानिकांच्या मागण्या घेऊन ते पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतात अशी माहिती मिळते। सभोवताली आपण पाहू शकतो हा 90 फीट रोड आहे धारावीतला, जो 90 फीट रोड सध्या वाहतुकीसाठी बंद केलेला आहे कारण तणावाची परिस्थिती आहे। तिथून पुढे काहीशी 100 मीटर अंतरावरती मस्जिद आहे आणि त्या मस्जिदवरनंच वाद निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। एक अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक जे आहे त्या सकाळी 9 वाजता नोटीस घेऊन दाखल झालं आणि त्यानंतर ही तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। ही तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी देखील कुमक जी आहे ती वाढवलेली आहे। सध्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक खासदार अनिल देसाई आणि त्याचबरोबर वर्षा गायकवाड काँग्रेसचे खासदार या आहेत, त्या वरिष्ठ पोलिसांशी चर्चा करतात आणि हे वातावरण जे आहे ते निवळण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र वातावरण जे आहे ते गंभीर बनलेलं आहे, तणावाचं बनलेलं आहे। उदय, त्याचबरोबर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत विनंती पत्र दिलं होतं की पूर्ण चौकशी केल्याशिवाय आणि संपूर्ण सर्वेक्षण केल्यानंतरच याबाबत कारवाई करावी आणि ही कारवाई जी आता होणार आहे महापालिकेकडून ती स्थगित करावी असं विनंतीपर पत्र दिलं होतं। उदय, तर आपण धारावीमधली सध्याची दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात जणू काही रस्त्यांना फाळणीचं सारखं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण आपण पाहू शकतोय, जमाव जमलेला आहे, आक्रमकता आपण त्यांच्यातली पाहू शकतोय। रस्ता रोको आंदोलन त्यांनी केलं होतं। तर आपण ही चारही दृश्य पाहतोय। धारावीमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मशिदीच्या अवैध बांधकामावरून तणाव निर्माण झालाय। तर आपण दुसरं चित्र पाहतोय ते म्हणजे पालिकेच्या पथकाला अडवलं गेलंय। नागरिकांनी भर रस्त्यामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचे आपण तिसरा दृश्य पाहू शकतो। कशा प्रकारे वातावरण जे आहे ते गंभीर बनत चाललेलं आहे आणि समोर पाहू शकतो जे इमारत आहे त्या इमारतीतील रहिवासी आणि इमारतीच्या बाहेर असलेले हे सर्व नागरिक यांच्यामध्ये एक धुमचक्र समोर आपण पाहू शकतो। संदीप तर धारावीमधली आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। मशिदीचं अवैध बांधकाम जे आहे ते तोडण्यासाठी महापालिका आली होती आणि त्यांनी ही तोडक कारवाई करू नये यासाठी जे तिकडचे स्थानिक आहेत ते रस्त्यावरती उतरले, ठिय्या आंदोलन केलं, रस्ता रोको केला। पोलीस बंदोबस्त सुद्धा या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात स्थानिकांमधली आक्रमकता आपण पाहू शकतोय। मुंबईतल्या धारावीमध्ये तणावजन्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे।
तर आपण ही चारही दृश्य धारावीमधली पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत, ती म्हणजे धारावीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। मशिदीच्या अवैध बांधकामावरून हा तणाव निर्माण झालाय। तर दुसऱ्या चित्रामधनं आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पथकाला अडवलं गेलेलं, त्याचबरोबर पालिकेची जी वाहनं होती त्यावरती सुद्धा तोडफोड झाल्याचं वृत्त हाती येत आहे। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी जे आहेत, नागरिक जे आहेत, ते रस्त्यावरती एकवटलेले आपण पाहू शकतोय। सध्याची एक्सक्लुझिव्ह ही धारावीतली दृश्य। मुळात ही जी कारवाई आहे ही कारवाई अवैध असल्याचं मत जे आहे ते स्थानिकांनी व्यक्त केलंय। तर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत। उदय, सध्याची काय परिस्थिती? धारावीमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकतो, पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। काहीसं गंभीर असं वातावरण आहे हे आपण इथे पाहू शकतो। मुंबई महानगरपालिकेचे जे अतिक्रमण विरोधी विभागाच्या गाड्या आहेत त्या इथे आहेत आणि समोरच्या बाजूला इथे पाहू शकतो पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे आरडाओरडा जो आहे तो सुरू आहे। घोषणावली देखील काही प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला इथून इथे पाहायला मिळतं। एक तणावाची परिस्थिती आहे आणि पोलीस ही तणावाची परिस्थिती आहे ते निवडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं। समोरच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो मोठ्या संख्येने मुस्लिम समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ते इथे ते निदर्शनं करत असल्याचं देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं। हल्ला हुआ ऊपर जाके शूटिंग कर रहा है, क्या कर रहा है? तीसरा वाला, सत्ता वाला, पब्लिक यहाँ आया तो ऊपर क्या कर रहा है? धारावीमध्ये नेमकं काय घडलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर धारावीतली ही जी मशीद आहे ती 25 वर्ष जुनी मशीद आहे। सुभानिया मशीद असं तिचं नाव आहे। या मशिदीला पाडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली। पालिकेनं मशीद पाडण्यासाठी नोटीस दिल्याचं कळतंय। 9 सप्टेंबर रोजी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। 14 सप्टेंबरला अवैध भाग तोडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली। त्यानंतर 19 सप्टेंबरला पालिकेनं पुन्हा नोटीस पाठवली आणि पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी नागरिक एकवटल्याचं कळतंय। आपण ही दृश्य सध्या पाहतोय। तर कोणत्याही कारवाई करू देणार नाही असं धारावीकरांचं मत आहे। त्यावरती ते ठाम असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच सर्व स्थानिक आहेत, नागरिक आहेत, ते महापालिकेला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले। त्यांच्याकडून नागरिकांकडून आंदोलन केलं जात आहे। कारवाई रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जात आहे। बीएमसीच्या पथकाला देखील स्थानिकांनी अडवलंय। त्यांच्या वाहनावरती तोडफोड करण्यात आली आहे। धारावीमध्ये सध्या तणाव निर्माण झालाय। जमावाकडून बीएमसीच्या वाहनांची सुद्धा तोडफोड झाली आहे। कारवाई रोखण्यासाठी नागरिकांचं हे आंदोलन सुरू आहे। आपण ही धारावी पोलीस स्टेशन बाहेरची देखील दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात धारावीकरांची गर्दी आपण पाहू शकतोय। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे, म्हणून पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। बीएमसीच्या पथकाला देखील स्थानिकांनी अडवलं आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड देखील स्थानिकांकडून करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई जी आहे ती अवैध आहे असं मत या पार्श्वभूमीवरती धारावीकरांनी व्यक्त केलंय। पोलिसांनी घटनास्थळाजवळ बंदोबस्त देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या वाढवलाय। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य धारावीमधली सध्या पाहतोय। धारावीतली ही मशीद साधारण 25 वर्ष जुनी आहे। सुभानिया मशीद, या मशिदीला नोटीस पाठवण्यात आली होती। पालिकेनं मशीद पाडण्यासाठी नोटीस दिली होती। 9 सप्टेंबर रोजी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। 14 सप्टेंबरला अवैध भाग तोडण्यासाठी नोटीस पाठवली। त्यानंतर 19 सप्टेंबरला सुद्धा पालिकेनं पुन्हा नोटीस पाठवली।
त्यामुळे या संपूर्ण पालिकेच्या कारवाईसाठी जेव्हा पालिका आज सकाळी आली त्यावेळेस इकडचे जे स्थानिक आहेत ते आक्रमक झाल्याचं कळतंय। पालिकेच्या कारवाई विरोधामध्ये नागरिक एकवटलेत आणि मशिदीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू देणार नाही अशी भूमिका धारावीकरांनी घेतली। त्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते, पालिकेच्या कारवाईचा निषेध केला जातोय, विरोध केला जातोय। कारवाई रोखण्यासाठी नागरिकांचं हे आंदोलन आहे। बीएमसीच्या पथकाला स्थानिकांनी अडवलंय, त्यांच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली। ही जी कारवाई चालली आहे चुकीच्या पद्धतीने चालू आहे, कारण की धारावी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे। बीएमसी मध्ये इतर कोणत्याही तक्रारी गेल्या ते फॉरवर्ड करतात डीआरपी कडे। आता बीएमसीचा कोणत्याही प्रकारे धारावीमध्ये हस्तक्षेप राहिलेला नाहीये असं त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिलेलं कोर्टामध्ये। आमचा काही संबंध आहे, आता धारावी पुनर्वसन प्रकल्प लागलेला आहे, आता ते करतील कारवाई, आम्ही करणार नाही। ही चुकीच्या पद्धतीने कारवाई चालू आहे, ही थांबली पाहिजे कोणत्याही। धार्मिक स्थळांनाच नोटीस का, किंवा आज बीएमसीनी मस्जिदला जी नोटीस दिलेली आहे त्याला ही मागणी आहे की ही पूर्ण जमीन जर डीआरपीची म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची अथॉरिटी आहे तर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टनी त्याला नोटीस दिली पाहिजे, किंवा ते एलिजिबल स्ट्रक्चर आहे की इनएलिजिबल स्ट्रक्चर आहे ते ठरवलं पाहिजे। याच्यामध्ये बीएमसीने नोटीस देऊन आज इकडे अधिकारी येऊन ते तोडण्यासाठी ते जात आहे, तेच मुळात पात्र नाहीये। तर त्याच्यामुळे ते मस्जिद पात्र आहे की अपात्र आहे त्यापेक्षा ज्या पद्धतीने हे कारवाई करतायत, धारावीमध्ये अनेक वस्त्या आहेत त्यांना सुद्धा बीएमसी नोटीस देते। बीएमसी का नोटिस आया है, ये कोई नया कंटेक्शन नहीं है कि आज आप नोटिस दे रहे हैं और आज तोड़ने के लिए आ रहे हैं। मस्जिद बहुत पुरानी है, 60 से 65 साल पुरानी मस्जिद है और ये मस्जिद पहले ग्राउंड फ्लोर था, फिर परवादी के हिसाब से फर्स्ट फ्लोर हुआ, फिर थर्ड फ्लोर हुआ। तो एप्लीकेशन दिया गया कि भाई रोड पे जो नमाज पढ़ते हैं तो पब्लिक को आने जाने में दिक्कत होती है, परेशानी होती है, तो उसको फ्लोर बढ़ाया जाए जिससे पब्लिक को दिक्कत ना हो। इसी बिना पे जो ये मस्जिद मतलब फ्लोर बढ़ाया गया। अच्छा, फ्लोर बढ़ाया के भी 3 से 3.5 साल हो गया है। तो हमारे कहने का ये एक मुद्दा है कि आप 3 साल से बीएमसी कहाँ थी, जो आज इलेक्शन के टाइम में आप आ रहे हैं। सब क्या है, मेरा एक ही कहना है कि आज आप हमेशा बोलते हैं रोड पे नमाज नहीं पढ़ो। इससे पहले आपने ऑब्जेक्शन लगाया रोड पे नमाज, इससे प्रकार की कार्रवाई नहीं होने वाली। शांति हो गया, चर्चा ही झालेली आहे। आता आम्ही दिलेले सगळे पेपर ते बीएमसीचे अधिकारी तपासतायत आणि कोणत्याही प्रकारची सध्या कारवाई होणार नाही अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विनाकारण आता तणाव वाढवण्यात अर्थ नाही। सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जावं। धारावीमध्ये सुरुवातीपासून हिंदू मुस्लिम एकता आहे आणि त्या एकतेवर अगर कोणत्याही प्रकारचा आघात झाला तो सर्व धारावीकर रास्ते पे उतरतील। सब धारावीकर रास्ते पे उतरेंगे। यहाँ पे हम धर्म के नाम पर कोई भी चीज को वैध अवैध करने का इनका जो इच्छा है उसको पूरा नहीं होने देंगे। हम धारावी के तमाम सभी लोगों से अपील करते हैं कि ये कार्रवाई जो अभी फिलहाल स्थगित हुई है और ये अगर होती रहेगी तो सबसे पहला जो है धारावीकर बोल के हम सामने खड़े रहेंगे। यहाँ पे हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, यहाँ पे एकता का राज चलेगा। हम सब भाई है। तो इसके लिए धारावी में जो भी इनकी मंशा है सरकार की, प्रशासन की, हमने वार्ड ऑफिसर को भी कहा, एडिशनल कमिश्नर को भी कहा था कि यहाँ पे अगर आप कोई भी कार्रवाई करते हो तो लोगों की भावना भड़क सकती है, तो लोगों की भावनाओं के साथ में मत खेलो, क्योंकि यहाँ पे खुदा के नाम पे, ईश्वर के नाम पे लोगों को बांटने का प्रयास नहीं होना चाहिए। हम सब यहाँ पे एक है। बघा, आता सध्या कारवाई थांबलेली आहे। काही लोकांचा हिंदू मुस्लिमांमध्ये झगडा पेटवण्याचा प्रयत्न आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। बोलो बाबू, हम लोगों ने अरे बेटा, अरे सब दे रहे ना यार। कैमरा हटाओ भाई। ये बूम पकड़, केबल देखेंगे, केबल पूर्ण
जो मस्जिद के जो लोग थे उनकी बात करें, बीएमसी की टीम की बात करें और मुंबई पुलिस के आला अधिकारी यहाँ पे मौजूद है, वो यहाँ पर मौजूद है और मीटिंग के बाद ही ये फाइनल कॉल लिया जाएगा कि आखिरकार जो डेमोलिशन होना है उसमें क्या होगा। लेकिन जैसे ही ये बात बाहर गई कि धारावी इलाके में अवैध जो मस्जिद का अवैध हिस्सा उसे तोड़ा जाएगा, जो लोग हैं वो सड़कों पे आ गए, उन्होंने नारेबाजी शुरू की, सड़कें जाम की, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को खराब करने की कोशिश की, जिसके बाद मुंबई पुलिस ने बड़ी तादाद में जो लोग यहाँ मौजूद थे उन्हें यहाँ पे ले जाकर पीछे ढकला जा रहा है ताकि जो लोग हैं वो सड़कों पर न आ सकें।